नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज सान्वीचा फर्स्ट डे आहे स्कूलमध्ये. तर फर्स्ट स्टेप म्हणून आहे. तर बघू आता कसं कसं होते, तुम्हाला पण दिसेलच. आणि इथे तयारी करून ठेवली आहे आम्ही, बॅग वगैरे रेडी आहे आणि इथे ती सुद्धा रेडी झाली आहे. आणि ते सानू आता मस्त बॅग वगैरे घेऊन रेडी झाली आहे. आता तर ती खूप एक्साइटेड आहे, पण शाळेत गेल्यावर तुमच्या सर्वांचे स्वागत करते. बघा मी अशी दीदी सारखं आणि आता आम्ही फुल ऑफ एक्साइटमेंट घेऊन स्कूलमध्ये चाललो आहे. फर्स्ट डे आहे, तर पुढे रडारड होण्याची शक्यता आहे. बघू आता समोर काय होतंय. तर आता मी इथे सानूच्या शाळेबाहेर बसली आहे, म्हणजे पहिला दिवस आहे आणि ती रडली वगैरे तर आणि 1 तास थांबणार आहे, त्यासाठी मग मी इथेच बसली आहे. आणि तिच्या मॅमसुद्धा बोलल्या तुम्ही आजच्या दिवस थांबा, तर रडली तर मग परत तुम्हाला लवकर येणं होणार नाही. तर ती तर अजिबातच नाही रडत आहे. मी आत्ता थोडंसं डोकावून बघितलं फक्त गेटमधून, तर मॅम म्हटल्या की छान खेळती आहे, तिला आठवण पण नाही की आपली मम्मा नाही आहे, नाहीतर ती 5 मिनटंसुद्धा माझ्याशिवाय थांबत नव्हती. तर मला तर खूप छान वाटतं आहे. आणि तिचे हे दिवस बघून मला माझे पहिले दिवस आठवले, माझे सुरुवातीचे, जेव्हा मी फर्स्ट टाईम शाळेत गेलते तेव्हा मी तर खूप रडले होते, पण ती तर नाही रडली. आणि म्हणजे मला अशी अपेक्षा होती की माझी आई माझ्या शाळेच्या बाहेरच बसावं, माझ्याजवळ बसावं, मग मी बसते स्कूलमध्ये. पण तेव्हा फॅमिलीमध्ये राहणं, आपल्या आईवडिलांना काम असल्यामुळं ते नाही करू शकत होते आपल्यासाठी. आणि आता मी बसली आहे तिच्यासाठी, तर म्हणजे तिला काही नाही एवढं की आपली मम्मा बाहेर असेल आपल्यासाठी का काही, तिला आठवणसुद्धा नाही माझी. तर तिथं खेळणी वगैरे आहे, मस्त खेळायला, छान एंटरटेनमेंटिंग वातावरण आहे. तर छान बसली ती. बघू आता काय करते. तर अर्धा तास तर होऊन गेला, तिला आठवणसुद्धा नाही की आपण इथे एकटे का मम्मा नाही वगैरे. एरवी मुलं खूप रडतात पहिल्या दिवशी स्कूलसाठी, पण ती काही रडली नाही आहे सध्या तरी. बघू आता पुढे काय होते. तर आणि स्कूलबाहेरच हनुमानाचं मंदिर आहे आणि खूप छान शांत वातावरण आहे आणि ते बसायलासुद्धा जागा आहे. तर मी इथेच बसली आहे आता, तिची स्कूल सुटेपर्यंत इथंच बसते आता. आता आम्ही घरी आलोय. आणि सानू का रडली ग तू? का रडली तू सांग, स्कूलमध्ये का रडली? कुठं जायचं होतं? मम्मीकडं? खोटं नाही बोलू, सांग का रडली? इतर मुलं शाळेत राहायचं नसतं म्हणून रडतात आणि हिला तिथून वापसच यायचं नव्हतं. मॅम म्हटलं की चल आता वेळ झाला तुझा, तुझी मम्मा येते, तू बाहेर चल. तिला स्कूलच्या त्या रूमच्या बाहेर आणलं तर एवढी रडली ती, भयंकर रडली. मला जायचंच नाही म्हणत जाय घरी, मला तिथंच राहायचं. खूप रडली. तर आता इथे दुपारी काहीतरी असं चटपटीत खायला सानूसाठी आणि माझ्यासाठी मी फ्रेंच फ्राईज बनवते आणि फर्स्ट टाईम बनवते. यूट्यूबवर बघितली आहे मी रेसिपी, तर बघू कशी होते, जमते की नाही मला. तर त्यासाठी मी 4 बटाटे घेतलेत, ते अगोदर छिलून घेते. आणि सानू इथे साईडला बसली आहे, कारण तिची फेवरेट गोष्ट बनतीये आणि तिला इथे थांबायचं नाही असं होऊ शकत नाही. तिला मी म्हटलं समोर जाऊन बस, पण नाही. काय? हाय, तर माझी मम्मी माझ्यासाठी आलूचा फ्रेंच फ्राईज बनवते. मला ते खूप आवडतात. काय बनवती मम्मा? फ्रेंच फ्राईज. हो का? आणि छान बटाटे छिलून झाले सगळे आणि त्याला असं स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेते. तर म्हणजे छोटे झाले तर चालते, पण खूप जाड झाले नाही पाहिजे, थोडे पातळ असले तरी चालून जाते आणि ते क्रिस्पी होतात त्यामुळे. आणि जाड झालं तर क्रिस्पी नाही होत जास्त, त्यामुळे थोडं छोटी साईज ठेवायची, जेणेकरून तळतात सुद्धा लवकरच ते. आणि कट करून झाल्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवून घेऊन
उकळत्या पाण्यात टाकून दिले 5 ते 6 मिनटासाठी उकळायला आणि त्यात मीठ टाकलं थोडंसं 1-1.5 चम्मच आणि त्यानंतर छान कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचं त्याला. अगोदर चाळणीमध्ये काढून घेतले जेणेकरून थंड व्हावे आणि थंड होण्यासाठी त्यावरतून थंड पाणी टाकायचं जेणेकरून गरम वाफ त्यातून निघून जाईल. आणि ते सगळं झाल्यानंतर त्याला ओलावा राहू नये म्हणून कपड्यांनी पुसून घ्यायचं आणि कपडा सुतीच वापरायचा. आणि हे सगळं करताना सान्वीची फेवरेट गोष्ट होती आहे, तर ती मध्ये मध्ये करणार नाही असं होणार नाही. तिचं सुरूच होतं मध्ये मध्ये करणं आणि खाऊन बघितल्यावर रिॲक्शन कशी होती तुम्ही तर बघितलंच. तर असो, आता छान त्याला कोरडं करून घेते आहे फ्रेंच फ्राईजला, जेणेकरून तेलात टाकलं तर काही उडणार वगैरे नाही याची भीती होणार नाही. तर छान कोरडं करून झाल्यानंतर लगेचच कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आणि त्या अगोदर त्यावर छान कॉर्नफ्लावर किंवा आपण ज्याला मक्याचं पीठसुद्धा म्हणतो ते थोडं टाकून घ्यायचं आणि छान हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून प्रत्येक फ्रेंच फ्राईजला ते लागेल. आणि हे छान टाकलं ना की एकदम क्रिस्पी होतात फ्रेंच फ्राईज. तर इथे लगेचच तळून घेते आणि सान्वीचं चाललंय मध्ये मध्ये करणं, मम्मा कधी होतंय मला खायचं आहे. तर खूप क्रिस्पी झाले होते आणि छान झाले होते आणि पोटभर खाल्ले सान्वीने. बाहेरून आपण आणले तर थोडेच येतात, जास्त काही क्वांटिटी येत नाही. घरी बनवले की छान होतात आणि मला तर एकदम बाहेरच्यासारखेच लागले ते मी बनवले तर. त्यामुळे मी नेक्स्ट टाईम आता घरीच बनवेल, बाहेरून आणणं टाळेल. छान क्रिस्पी झाले होते, बघाल तुम्ही आवाज कसला येतोय. आणि त्यानंतर छान आमचे मॅडम त्याला एन्जॉय करते आहे आणि मला एकसुद्धा दिला नाही. मम्मा नाही, ते माझ्यासाठीच बनवलेले आहेत. खूप आवडीचा पदार्थ आहे हा तिच्या. तर आता रात्रीचे 7:30 पावणे 8 झालेले. बराच वेळ झाला माझा स्वयंपाक होऊन. आता थोडा वेळ रिलॅक्स बसली होती. सगळं स्वयंपाक वगैरे करून घेतला मी आणि भांडे पण घासून घेतले स्वयंपाकाचे आणि मग मी थोडं रिलॅक्स बसते आणि त्यानंतर जेवण वगैरे करतो. आणि तसं पण मला जेवण झाल्यावर भांडे घासायचा कंटाळा येतो, त्यामुळे जे भांडे पडलेले असतात स्वयंपाकाचे सगळे मी अगोदरच घासून घेते. त्यानंतर मग एवढं काही वाटत नाही भांडे घासायला. सान्वी वाजू नये ना बेटा, चल ये इकडं. इथे मी बोलायला लागले की हिचं काही काही सुरू होतं. चल हाय कर. तर आज आम्ही स्वयंपाकामध्ये काय केलेलं आहे सानूची फेवरेट भाजी, ज्वारीची भाकरी. काळ्या रस्स्याची भाजी वाटाण्याची, इथे भात आणि छान ज्वारीच्या भाकरी. तर 1 मिनिट. माझ्या सानूला ज्वारीची भाकर खूप आवडते, हो ना सानू? तर यासोबतच आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.